नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अग्रवन. राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसामुळे खरीपातील मूग, उडीद आणि सोयाबीनसह इतर पिकांचं नुकसान होत आहे. मग पावसानं नुकसान झाल्यानंतर पीक विमा योजनेतून भरपाई मिळते का? तर असं नुकसान झाल्यानंतर पीक विमा योजनेतून स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत विमा नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. पण केंद्र सरकारनं स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्याच्या नियमामध्ये बदल केला. या बदलामुळे म्हणजेच नियम बदलल्यामुळे शेतकऱ्यांना खूपच कमी भरपाई मिळणार आहे. मग सरकारनं नियमात नेमका कोणता बदल केला की ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी भरपाई मिळणार आहे, आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून विमा भरपाईसाठी शेतकरी केव्हा पात्र ठरतात याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. पीक विम्याच्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत सध्याच्या परिस्थितीत क्षेत्र जलमय झाल्यास किंवा ढगफुटी झाल्यास पीक विमा भरपाई मिळते. पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारे विहीर किंवा पुराचे पाणी शेतात शिरले आणि शेतात दीर्घकाळ पाणी साचून राहिल्यामुळे पिकाचं नुकसान झाल्यास विमा भरपाई मिळते. म्हणजेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून तेव्हाच भरपाई मिळेल जेव्हा शेतात पाणी साचले किंवा पुराच्या पाण्यामुळे पिकांचं नुकसान झालं असेल. केवळ अतिवृष्टी झाली किंवा जोरदार पाऊस झाला मात्र पिकांचं नुकसान झालं नाही तर भरपाई मिळणार नाही. ही महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावी. आता जर तुमच्या शेतात पाणी साचलं असेल किंवा पुराच्या पाण्यानं पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्ही नुकसानीच्या पूर्वसूचना द्यायला पाहिजे किंवा देणं गरजेचं आहे. म्हणजेच पीक विमा कंपनीकडे तक्रार करायची आहे. आता नुकसानीची पूर्वसूचना नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आतमध्ये द्यायच्या आहेत असा नियम आहे. नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीला ऑनलाईन करावी लागेल तसा पर्याय आहे. ऑनलाईन तक्रार जर करता आली नाही तर शेतकऱ्याला टोल फ्री क्रमांकावर फोन करून तशी तक्रार देता येईल, म्हणजेच पूर्वसूचना देता येईल. विमा कंपनीचे प्रतिनिधी किंवा कृषी विभागाकडेही नुकसानीची तक्रार करता येईल, म्हणजेच पूर्वसूचना देता येईल. पण जर तुम्ही विमा कंपनीचे प्रतिनिधी किंवा कृषी विभागाकडे अशी तक्रार देत असाल, नुकसानीची पूर्वसूचना देत असाल तर ती लेखी द्या आणि त्याची पोच घ्या, जेणेकरून तक्रार दिल्याचा पुरावा तुमच्याकडे असेल. ऑनलाईन पद्धतीने किंवा फोनवर तुम्ही जर तक्रार दिली तर तसा पुरावा उपलब्ध असतो. आता स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून विमा भरपाई कशी मिळते आणि सरकारनं शेतकऱ्यांना कमी भरपाई मिळण्यासाठी काय घोळ घालून ठेवला, म्हणजेच नियमात काय बदल केला ते पाहूयात. तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून भरपाई देण्याचे सूत्र सरकारनं बदललं आहे. आधी स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून म्हणजेच जुन्या नियमानुसार म्हणजे सरकारनं बदल करण्याच्या आधी शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना म्हणजेच तक्रारी दिल्यानंतर पूर्वसूचना दिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले जायचे. तसंच पीक वाढीच्या कोणत्या टप्प्यामध्ये नुकसान झालं यावरून नुकसान भरपाई दिली जायची. मग जुन्या पद्धतीनुसार शेतकऱ्यांना पीक वाढीच्या कोणत्या टप्प्यामध्ये किती नुकसान झालं आणि किती भरपाई मिळते हे उदाहरणातून समजून घेऊयात. मग जुन्या पद्धतीनुसार पीक वाढीच्या कोणत्या टप्प्यामध्ये नुकसान झाल्यानंतर किती टक्के भरपाई मिळत होती आधी ते पाहूयात. जुन्या पद्धतीनुसार समजा पेरणीनंतर लगेच नुकसान झालं तर शेतकऱ्याला 45% नुकसान भरपाई मिळत होती. जर पीक वाढीची अवस्था असेल तर 7%, फुलोरा अवस्थेमध्ये जर पीक असेल आणि पिकाचं नुकसान झालं तर 75%, आणि पक्वता अवस्थेत जर पीक असेल तर 85%, आणि जर पीक काढणीला आलं आणि पिकाचं नुकसान झालं तर 100% भरपाई मिळत होती. म्हणजेच पिकाचं नुकसान नेमकं कोणत्या पीक वाढीच्या अवस्थेमध्ये किती टक्के झालं त्यानुसार भरपाई मिळत होती. आता जुन्या पद्धतीमध्ये जर समजा तुमच्या भागात सोयाबीन पिकाचं 100% नुकसान झालं आणि तुमच्या जिल्ह्यासाठी सोयाबीनची संरक्षित रक्कम ही 50,000 रुपये असेल तर मग जुन्या निकषानुसार म्हणजे जुन्या नियमानुसार तुम्हाला किती भरपाई मिळत होती ते आधी पाहू, आणि मग नंतर सरकारनं हा नियम बदलल्यानंतर शेतकऱ्यांना कसा तोटा होतो ते पण पाहूयात. मग जुन्या नियमानुसार जर समजा 100% नुकसान झालं आणि तुमची संरक्षित रक्कम 50,000 आहे तर तुम्हाला किती नुकसान भरपाई मिळत होती ते आधी समजून घेऊयात. आता पेरणी झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की 45% नुकसान भरपाई मिळत होती, म्हणजेच 22,500 रुपये तुम्हाला मिळत होते केव्हा, जेव्हा तुमचं 100% नुकसान झालं असेल. पण जर पीक वाढीची अवस्था असेल तर 60% नुकसान भरपाई मिळत होती, म्हणजेच 50,000च्या 60% होतात 30,000 रुपये एवढी रक्कम तुम्हाला मिळत होती. फुलोरा अवस्थेत पीक असेल तर 75% म्हणजे 37,500 रुपये विमा नुकसान भरपाई तुम्हाला मिळाली असते. तसंच पक्वता अवस्थेत जर पीक असेल तर 85% म्हणजेच 42,500 रुपये, आणि काढणी अवस्था जर असेल तर तुम्हाला 100% म्हणजे संपूर्ण विमा संरक्षित रक्कम जी की आपण गृहीत धरली होती 50,000 रुपये ते सगळे पैसे तुम्हाला मिळतील अशी तरतूद, असा नियम हा जुन्या पद्धतीमध्ये जुन्या नियमामध्ये होता. म्हणजेच तुमच्या मंडळातील सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचे शेतात पाणी साचून म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून जर 100% नुकसान झालं असेल तर आधीच्या नियमानुसार सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण विमा संरक्षित रक्कम की जी आपण 50,000 रुपये गृहीत धरली ती मिळाली असती. पण सरकारनं 30 एप्रिल रोजी स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून मिळणारा भरपाईचा नियम बदलला. आता नुकसान झालेलं पीक कोणत्याही अवस्थेत असेल, म्हणजेच नुकतीच पेरणी झाली असेल, वाढीची अवस्था असेल,
पीक फुलोऱ्यात असेल किंवा पक्व होण्याच्या अवस्थेत असेल आणि 100% नुकसान झालं तरी संपूर्ण विमा संरक्षित रक्कम म्हणजेच आपण गृहीत धरलेली 50,000 रुपये विमा संरक्षित रक्कम तुम्हाला मिळेल। आधीच्या नियमात असं होतं की प्रत्येक वाढीच्या टप्प्यामध्ये जर 100% नुकसान झालं तर मिळणारी रक्कम ही वेगवेगळी होती, परंतु नव्या नियमानुसार कोणत्याही टप्प्यामध्ये जर 100% नुकसान झालं तर संपूर्ण विमा संरक्षित रक्कम तुम्हाला मिळेल। म्हणजेच पीक कोणत्याही अवस्थेत असेल तर तुम्हाला विमा संरक्षित रक्कम पूर्णतः मिळेल। आता इथपर्यंत आपल्याला शेतकऱ्यांचा फायदा दिसतो। आता तुम्ही म्हणाल मग यात नेमकं वावगं काय? सरकारनं तर चांगलंच केलंय, पण बदललेल्या नियमात असंही म्हटलंय की जर त्या मंडळातील पिकाचं नुकसान 25% जास्त म्हणजेच नुकसानग्रस्त पीक 25% जास्त असेल तर व्यापक नुकसान म्हणजेच वाईड स्प्रेड नुकसान गृहीत धरलं जाईल। जेव्हा नुकसान वाईड स्प्रेडमध्ये बसेल तेव्हा मंडळातील नुकसानग्रस्त पीक 25% जास्त असेल तर त्या मंडळातील शेतकऱ्यांना एकूण नुकसान भरपाईपैकी केवळ 25% रक्कम भरपाई म्हणून आता दिली जाईल आणि उरलेली 75% रक्कम पीक कापणी प्रयोगानंतर देय असेल तरच दिली जाईल, देय नसेल तर नाही मिळणार। थोडक्यात तुमच्या मंडळातील पिकाचं नुकसान काही शेतकऱ्यांचं झालं म्हणजेच 25% कमी शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर येणारी भरपाईची रक्कम तुम्हाला लगेच मिळेल आणि ती पूर्ण मिळेल। पण जर तुमच्या मंडळातील पिकाचं नुकसान 25% जास्त असेल आणि तुम्ही वाईड स्प्रेडमध्ये गेलात तर पूर्ण नुकसान होऊ नये आणि कितीही भरपाई तुम्हाला देय असेल तरीही केवळ 25% रक्कमच तुम्हाला आता मिळेल आणि उरलेली 75% रक्कम पीक कापणी प्रयोगातून देय झाली तर मिळेल। म्हणजेच पीक कापणी प्रयोगातून तुमचं उत्पादन किती कमी झालं यावरून तुमची उरलेली भरपाई ठरवली जाईल। जर काहीच रक्कम देय नसेल तर काहीच मिळणार नाही। थोडक्यात अग्रिम भरपाईप्रमाणे सूत्र लागू केलं असंही म्हणायला हरकत नाही। म्हणजेच केंद्र सरकारनं स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून भरपाई देण्याचा नियम बदलल्याचा तोटा शेतकऱ्यांना होणार आहे आणि यात कंपन्यांचा फायदा होणार आहे, कारण कंपन्यांना सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम आता द्यायची नाहीये। त्यामुळे सरकारने हा नियम बदलून जुन्या नियमाप्रमाणे मंडळात प्रत्येक शेतकऱ्यांचं ज्या प्रमाणात नुकसान झालं त्या प्रमाणात भरपाई देण्याचा नियम पुन्हा लागू करावा अशी मागणी शेतकरी करतायत। काही शेतकरी नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी देखील ही मागणी केंद्राकडे लावून धरली आहे। आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथील कृषी महोत्सवात देखील केंद्रीय कृषी मंत्र्यांसमोर हा मुद्दा उपस्थित केला होता आणि सरकारनं हा बदललेला नियम मागे घ्यावा आणि जुना नियम लागू करावा अशी मागणी केली होती। तेव्हा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यावर आपण विचार करू, दिल्लीत गेल्यानंतर असा निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं। आता नेमकं केंद्रीय कृषी मंत्री हा नियम बदलणार का? पुन्हा कंपन्या या नियमाला मंजुरी देणार का? म्हणजे कंपन्या केंद्र सरकारनं हा नियम पुन्हा बदलल्यानंतर त्याला राजी होतील का? तो नियम मान्य करतील का? हा देखील मुद्दा पाहावा लागेल। आता एकूणच केंद्र सरकारनं स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून मिळणाऱ्या नुकसान भरपाईत घालून ठेवलेल्या गोंधळाविषयी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं, विविध योजना यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।